मंत्री मदिरा आणि मदनिकेसोबत धुंद तर अधिकारी भ्रष्टाचारात बेधुंद अशी परिस्थिती सध्या नाशिक जिल्ह्याची दिसून येते। मंत्री असूनही वचक नसल्यानं पेठ सारख्या आदिवासी तालुक्यात केवळ डांबर फवारून कोट्यवधी रुपये खिशात घालण्यापर्यंत मजल अभियंत्यांची गेली आहे। सरपंच ते थेट विधानसभेचे सभापती असा प्रवास करणारे नरहरी झिरवाळ सध्या फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत। दिंडोरी तालुक्यातल्या वनारे गावात जन्म तर पेठ तालुक्यात सासूरवाडी या अर्थानं त्यांचा हा मतदारसंघ वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो। सामान्य त्यातल्या त्यात आदिवासी असलेल्या या व्यक्तिमत्वाला अजित पवार यांनी थेट कॅबिनेट मंत्रिपदाची खुर्ची देऊन आदिवासी समाजाचा सन्मान केला होता। त्याआधी या भोळ्या भाबड्या व्यक्तिमत्वाला विधानसभेच्या अध्यक्षपदावरही नेऊन बसवण्यात पक्ष नेत्यांना कसलाही कमीपणा वाटला नाही। या व्यक्तिमत्वानंही एक प्रकारचं संधीचं सोनच केलं असं म्हणायला हरकत नाही। मंत्रालयाच्या व्यापातून वनारी गावात परतल्यानंतर चक्क गहू हार्वेस्टिंग करणारं हे साधंसुधं व्यक्तिमत्व मुंबईतल्या सुरुचीमध्ये नेमकं कधी रमलं हे कुणालाच कळलं नाही। मदिरा सोबतीला मदनिका असा या व्यक्तिमत्वाचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला आणि या भोळ्या भाबड्या व्यक्तिमत्वाचं असामान्य कर्तृत्व जगासमोर आलं। अर्थात त्याआधीही त्यांच्या खात्याच्या कर्मचाऱ्यानं थेट मंत्रालयात लाच घेऊन इतिहास घडवला होता। कारण लाचेच्या घटना नवीन नसल्या तरी ACBनं थेट मंत्रालयात जाऊन लाचखोराच्या मुसक्या आवळल्याची ही पहिलीच वेळ होती। मंत्रीपद मिळालं खरं, पण त्याची शान राखली गेली नाही असा प्रश्न कोणालाही पडल्या वाचून राहत नाही। पेठ तालुक्यातल्या माळेगाव शाळा ते आमडोंगरा या रस्त्याचं सुधारीकरण व्हावं म्हणून 1.5 कोटी रुपये मंजूर करून आणले। एवढ्या मोठ्या निधीत केवळ डांबर फवारण्यात आला। अर्थात गावकरीच तसं सांगतायत, तरीही ठेकेदाराला बिल मात्र देऊन टाकलंय। सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांच्या म्हणण्यानुसार 52 लाख रुपये देण्यात आले, तर पेठचे उपअभियंता सोनवणे मात्र सगळंच बिल देऊन टाकल्याचं सांगतात। अभियंत्यांच्या बोलण्यात एक वाक्यता तर नाही, पण निर्ढावलेलापणा आहे हे मात्र नक्की। तो आला कुठून? तर मंत्री असूनही सुरुचीत रमलेल्या झिरवाळांमुळे। कॅबिनेट मंत्री म्हणून जो काही वचक हवा होता तोच नसल्यानं आमडोंगरासारखी कामं फक्त पेठच नाही तर दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या भागातही दिसून येतात।